सेकंडरी ग्रोथ बघा, सेकंडरी ग्रोथ ही काय डायकॉट मध्ये होत असते. सेकंडरी ग्रोथ बघा ती काय होत असते की कॅम्बियम प्रेझेंट असला, दोन फ्लोएम आणि जायलमच्या मध्ये जर कॅम्बियम प्रेझेंट असला तर त्यामध्ये काय होत असते, सेकंडरी ग्रोथ होत असते. सेकंडरी ग्रोथ मध्ये बघा द ग्रोथ ऑफ द रूट अँड द स्टेम इन द लेंथ विथ द हेल्प ऑफ द मेरिस्टम कॉल्ड ॲज द प्रायमरी ग्रोथ म्हणतात त्याला. द सेकंडरी ग्रोथला काय म्हणतात, द इन्क्रीज इन द गर्थ ऑफ द डायकॉट प्लांट, म्हणजे त्याचे काय करणं, जी खोड असते ती मोठं करणं, त्याला म्हणतात काय म्हणतात सेकंडरी ग्रोथ म्हणतात. आणि लेंथ इन्क्रीज करणे म्हणजे काय होते, प्रायमरी ग्रोथ असते. द टिश्यू इन्व्हॉल्व इन द सेकंडरी ग्रोथ इज काय म्हणतात त्याला लॅटरल मेरिस्टम म्हणतात. त्यामध्ये कोण कोण असते, व्हॅस्क्युलर कॅम्बियम असते आणि कॉर्क कॅम्बियम असते. तर इथं सेकंडरी ग्रोथ मध्ये काय लेअर दाखवूयात. ही मध्ये जी पोर्शन आहे ती पित आहे, ही पितच्या बाहेर काय आहे, त्याच्यानंतर ही जी आहे इथून एवढं ही बार्क दिलंय, ही बार्क कन्स्टिट्यूट करते. बार्क मध्ये कोण कोण येते, कॉर्क येते, त्यानंतर प्रायमरी फ्लोएम येते, सेकंडरी फ्लोएम येते बार्क मध्ये. पुन्हा आणि कोण कोण येते, एवढे येतात, बार्क झाले, ही सगळी बार्क आहेत. पुन्हा ही कॉर्टेक्स पण बार्क मध्ये येते, इपिडर्मिस येते, त्यानंतर कॉर्क कॅम्बियम येते. तर एवढे काय होते तर बार्क मध्ये सगळे एवढे जण येतात. पण व्हॅस्क्युलर कॅम्बियम, प्रायमरी झायलम, पीथ ही काय करतात बार्क मध्ये येत नाहीत. तर सेकंडरी ग्रोथ मध्ये बघा व्हॅस्क्युलर कॅम्बियम काय, मेरिस्टमॅटिक लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर द कटिंग ऑफ व्हॅस्क्युलर बंडल इन झायलम अँड फ्लोएम मध्ये कटिंग करण्यासाठी जी लेअर रिस्पॉन्सिबल असते त्याला काय म्हणतात, व्हॅस्क्युलर कॅम्बियम म्हणतात. यंग टिश्यू मध्ये काय करते, प्रेझेंट इन द पॅचेस मध्ये असते यंग टिश्यू मध्ये, आणि सिंगल लेअर बिटवीन द झायलम अँड फ्लोएम मध्ये सिंगल लेअर असते. लेटर काय करते, कम्प्लीट रिंग फॉर्म करते. जरी काय करते एनसीईआरटी चे डायग्राम, सेकंडरी ग्रोथ इन डायकॉस्टियम दिले, ट्रान्सवर्स व्ह्यू दिला आपल्याला. तर ह्यामध्ये ही मेडुलरी फॉर्म करते. पुन्हा सेकंडरी जायलम फ्लोएम ते दाखवते. तर काय व्हॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये फॉर्मेशन ऑफ द कॅम्बियम रिंग इन डायकॉस्टियम सेल ऑफ द कॅम्बियम प्रेझेंट बिटवीन द प्रायमरी झायलम अँड द प्रायमरी फ्लोएम मध्ये काय असते, जे कॅम्बियम प्रेझेंट असते त्या कॅम्बियमला काय म्हणतात, इंट्राफेसिक्युलर. इंट्रा म्हणजे काय, दोघाच्या मध्ये. आणि सेल ऑफ द मेडुलरी रे काय असते, ऍडजॉइनिंग द इंट्राफेसिक्युलर कॅम्बियम जे असते त्याला जी मेडुलरी रेची सेल जॉईन करत असते, त्या मेडुलरी रेच्या सेलला काय म्हणतात, इंटरफेसिक्युलर कॅम्बियम म्हणतात. इंटर म्हणजे काय झालं आता, इंट्रा म्हणजे त्याच्याच मध्ये दोघाच्या, आणि इंटर म्हणजे काय झालं, दोघाच्या मध्ये झालं. आता त्यानुसार काय व्हायला लागलं, आता इंटरफेसिक्युलर आणि इंटरफेसिक्युलर म्हणून काय व्हायला लागलं, एक कम्प्लीट कॅम्बियम रिंग बनवायला लागले. तर म्हणजे त्याला कंटिन्युअस रिंग कॅम्बियम इज फॉर्म करतात ते. त्यानंतर व्हॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये काय, ऍक्टिव्हिटी ऑफ द कॅम्बियम रिंग काय आहे, कॅम्बियम रिंग बिकम्स ऍक्टिव्ह, कट न्यू सेल बनवायला मदत करते, बोथ टुवर्ड्स द इनर आणि आउटर आणि इनर मध्ये काय करते, ती कट करायला सुरू करते. सेल कट टुवर्ड्स द पिथ मॅच्युअर इनटू द सेकंडरी झायलम. पिथ म्हणजे सेंटरला जर कट केलं तर सेकंडरी झायलम मध्ये, टुवर्ड्स पेरिफेरी कट करत गेलं तर सेकंडरी फ्लोएम मध्ये डिस्कवर होत जाते ती. तर कॅम्बियम इज मोर ऍक्टिव्ह इनर साइडला मोर ऍक्टिव्ह असते आणि कायपेक्षा आउटर साइड पेक्षा. ऍज अ रिझल्ट ऑफ द सेकंडरी झायलम इज प्रोड्यूस मोर दॅन द सेकंडरी फ्लोएम, सून इज फॉर्म अ कॉम्पॅक्ट मॅस कोण करते, फॉर्म करते ती. तर काय सेकंडरी झायलम काय करते, जास्त प्रमाणात प्रोड्यूस व्हायला सुरू करते. ही असते ऍक्टिव्हिटी ऑफ द कॅम्बियम रिंग. त्यानंतर काय व्हॅस्क्युलर कॅम्बियम मधला ऍक्टिव्हिटी ऑफ द कॅम्बियम रिंग काय, प्रायमरी अँड सेकंडरी फ्लोएम गेट ग्रॅज्युअली क्रस्ट करतात. म्हणजे आता जर कॅम्बियम जर वाढत गेले सेकंडरी आणि नाही सेकंडरी फ्लोएम आणि प्रायमरी फ्लोएम काय करते ना, ही क्रश होत जाते. प्रायमरी सेकंडरी फ्लोएम काय होते, क्रश होऊन जाते. काय मुळे, कारण की इनर मध्ये काय व्हायला लागले, प्रायमरी झायलम पासून सेकंडरी झायलमचं फॉर्मेशन एक्स्ट्रा अमाउंट मध्ये व्हायला लागले, त्यामुळे आउटर साइडला क्रश होत जाते. कंटिन्यूड फॉर्म अँड accumulation ऑफ द सेकंडरी झायलम, however the primary xylem remains intact around the center. म्हणजे प्रायमरी झायलम काही ना काही प्रमाणामध्ये पॅचेस मध्ये काय असते, सेकंडरी झायलमच्या अराउंड असते किंवा सेंटर मध्ये असते. At some places the cambium form narrow band of the parenchyma which passes through a secondary xylem मधनं पास करते. सेकंडरी फ्लोएम अँड रेडियल डायरेक्शन मध्ये त्याला काय म्हणतात, रेडियल डायरेक्शन मध्ये काय होते, सेकंडरी फ्लोएम मधनं पास करते, त्याला काय म्हणतात, सेकंडरी मेडुलरी रे म्हणतात त्याला. आता मेडुलरी रे दाखवले, ही जी रे येतात त्याला काय म्हणतात, मेडुलरी रे. आणि काय म्हणणं,
सेकंडरी झायलम. आता हे जे झायलम दिलाय त्यामधनं पास व्हायला लागलं म्हणून काय दिलंय सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम मधनं काय करत ती पास होते म्हणून त्याला काय म्हणतात मेडुलरी रे म्हणतात. तर ही पास व्हायला लागल्यात ही अशा रे दिलेल्या आहेत. त्यानंतर ही कॅम्बियम रिंग आहे. मधली जी लाल कलरने जी दाखवली ती कॅम्बियम रिंग आहे. त्यानंतर वॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये बघा स्प्रिंग वूड आणि ॲटम वूड असे दोन प्रकारचे वूड असतात. तर मेनी फिजिओलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टरनी काय करते ह्याला कंट्रोल केला जाते. तर त्यामध्ये स्प्रिंग सीझन मध्ये स्प्रिंग म्हणजे काय असते वसंत ऋतू असते त्यामध्ये काय केलं जाते कॅम्बियम इज मोर ऍक्टिव्ह असते. आता जास्त ऍक्टिव्ह कधी असते स्प्रिंग सीझन मध्ये. अँड जास्त प्रोड्यूस करते झायलरी एलिमेंट जसं की झायलम जास्त प्रोडक्ट झायलम मध्ये काय असते बेसल जास्त प्रोडक्ट करणे. वॉटर कॅव्हिटी असते म्हणजे त्यांचं ल्युमेन मोठं असते. दिस इज कॉल्ड ॲज द स्प्रिंग वूड म्हणतात किंवा त्याला काय म्हणतात अर्ली वूड. अर्ली काय म्हणतात कारण की ही म्हणजे असं बेबी कसं असते अर्ली. आता एम्ब्रिओच्या आधी काय असते जायगोट एम्ब्रिओ यांना काय म्हणतात ही प्रीमॅच्युअर म्हणजे प्रीमॅच्युअर असते ती त्याच्यामुळे काय म्हणतात त्यांना अर्ली वूड म्हटलं जाते. जसं की ह्युमन मध्ये पण म्हटलं जाते एम्ब्रिओला त्याला. आणि बर्थ झाल्यानंतर काय म्हटलं जाते त्याला बेबी म्हटलं जाते. लायटर इन कलर असते आणि लो डेन्सिटी. आता इथं जास्त काही झालं नसतं डिफरन्शिएशन झालं नसते त्यामुळे काय असते लो डेन्सिटी आणि लायटर इन कलर असते. तर यामध्ये काय ही जी दाखवलंय ती इथल्या कलरने जरा लायटर आहे त्याला काय म्हणते स्प्रिंग वूड. आणि हे त्याच्या बाहेरचं जी ब्लॅकने दाखवलंय त्याला काय म्हणतात ॲटम वूड. ती नंतर फॉर्म होते. तर वॅस्क्युलर कॅम्बियम स्प्रिंग वूड ॲटम वूड मध्ये बघा आता कॅम्बियम इज लेस ऍक्टिव्ह. आता विंटर मध्ये काय असते जे ॲटम वूड फॉर्म होत असते कॅम्बियम लेस ऍक्टिव्ह असते. फ्युअर झायलरी एलिमेंट फॉर्म होते नॅरो वेसल असते त्यांची. यांना काय म्हणतात ॲटम वूड किंवा लेट वूड. आता लेट वूड काय म्हणतात त्यांच्यामध्ये सगळं मॅच्युअर झालेलं असते आणि ते फॉर्म केलेलं असते त्यांनी सगळे प्रकारचे प्रोडक्ट त्यांच्यामध्ये यूज केलेले असतात आणि एक डिपॉझिशन झालेलं असते त्यामुळे ह्याला काय म्हणतात लेट वूड म्हणतात. डार्कर इन कलर असते हाय डेन्सिटी असते. इट्स काइंड ऑफ द टू काइंड्स असतात अल्टरनेट कोसेंट्रिक रिंग कन्स्टिट्यूट ऑफ द एन्युलर रिंग. कन्स्टिट्यूट फॉर्म करते टू रिंगनी. इस्टिमेट द एज ऑफ द ट्री डेंड्रोक्रोनॉलॉजी म्हणजे काय असते एका ट्रीचं काय करते एज डिटरमाइन करण्याचं काम करते. त्याला काय डिटरमाइन केलं जाते अॅन्युअल रिंग मधून. ते काय केलं असते डिटरमाइन केलं असते. ते अॅन्युअल रिंग कायपासून बनलेली असते एक असते ॲटम वूड आणि दुसरा असते तीच काय असते स्प्रिंग वूड. ह्याला काय म्हणतात लेट वूड म्हणतात आणि ह्याला म्हणतात अर्ली वूड म्हणतात. म्हणजे ह्यांच्या दोघांपासून जी एक रिंग फॉर्म झालेली असते त्याला काय म्हणतात अॅन्युअल रिंग. आणि ते काय एस्टिमेट करण्यासाठी एज एस्टिमेट करण्यासाठी ती वापरली जाते. तर त्यानंतर आहे वॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये हर्टवूड आणि सॅपवूड काय असते. आता हर्टवूड इज द हार्ड डेड आणि डार्क ब्राऊन असते कलर त्याचा. हायली लिग्निफाईड म्हणजे लिग्निनचं जे पोझिशन हे जास्त असते. नॉन फंक्शनल असते म्हणजे याचं काय फंक्शन नसते. सेंट्रल पार्ट ऑफ द सेकंडरी झायलम. आता इनर साइडला आपण बघितलेलं की सेकंडरी झायलम काय होतं तर फॉर्म करत येत होता कट टूवर्ड द इनर साइड करत होता. तर त्यामध्ये काय व्हायला लागले ती हायली लिग्निफाईड नॉन फंक्शनल जी सेल असतात त्या सेंट्रल पार्ट मध्ये त्याला हर्टवूड म्हणतात. डार्क इन कलर असते ड्यू टू डिपॉझिशन काय ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये टॅनिनचं डिपॉझिशन रेझिन्स ऑइल्स गम अरोमॅटिक सबस्टन्स इसेन्शियल ऑइलचं डिपॉझिशन मुळे हे सगळं झालेलं असते. द सबस्टन्स मेक इट हार्ड ड्युरेबल अँड रेजिस्टन्स टू मेक अटॅक. द मायक्रो ऑर्गॅनिझम ह्याच्यावर अटॅक करू शकत नाही कारण की ते हार्ड आणि त्यामध्ये वेगवेगळ्या डिपॉझिशन मुळे त्याचं टोटल नेचर बदललेला असते. फंक्शन काय असते यांचं मेकॅनिकल सपोर्ट. आता मेकॅनिकल सपोर्ट स्टेमला देणे कशामुळे असते कारण की ह्यांचं स्ट्रक्चर हार्ड आहे आणि हार्ड स्ट्रक्चर कारण की जर स्ट्रक्चर जर ह्यांचं हार्ड नसतं तर काय झालं असतं प्लांटसाठी काय झालं असतं ते बेनिफिशियल बी ठरलं नसतं आणि त्यामधनं काय झालं असतं त्यांचं ब्रेकडाऊन झालं असतं. त्यामुळे काय महत्वाचं आहे मेकॅनिकल सपोर्ट मध्ये. वॅस्क्युलर कॅम्बियम बघा त्यामध्ये हार्टवूड आणि सॅपवूड मध्ये आपण बघतो. सॅपवूड काय असते पेरिफेरल रिजन मध्ये सॅपवूड असते. सेकंडरी झायलम लिव्हिंग असते. ती पहिला असते ती डेड असते आणि जे असते ती लिव्हिंग असते सॅपवूड. सॅप म्हणजे काय आपल्याला माहिती आता फ्लोएम सॅप बघत असतो त्यामध्ये आता बघा फ्लोएम सॅप म्हणजे एक टाइपचं वॉटर असते. वॉटर ज्याच्यामध्ये असते ती जास्त कंडक्ट करण्याचं काम करते त्यामुळे काय असते तिथं लिव्हिंग सेलची गरज असते त्यामुळे ही लिव्हिंग आहे. फंक्शन काय आहे इन्व्हॉल्व इन द कंडक्शन वॉटरचं कंडक्शन करणं. मिनरल फ्रॉम रूट टू लिपला मिनरल काय करायचं वन वेनी काय करायचं
जी ट्रॅफिक असते मध्ये त्या ह्याच्यामध्ये सेलची अपोप्लास्ट पाथवे आणि सिम्प्लास्ट पाथवे काय असते ती जाण्याचा मार्ग असते त्यामध्ये सॅपफूड काय ते महत्वाचं काम करते. तर इथं ही सेंट्रल पार्टला जे दिला इथून एवढा ही झालं काय हार्टवूड आहे आणि इथून एवढा ही बाहेरचा दिलाय ती काय दिलाय सॅपवूड आहे. ही ग्राउंड रिंग आहे, आता ग्रोथ रिंग आहे ती अॅन्युअल रिंग बघितल्या ना ती ग्रोथ रिंग आहे. ही इनर बार्क आहे ही जी दिलेली आहे ती आणि ही आउटर बार्क आहे म्हणजे आपल्याला बाहेरून जी दिसते ती. ही सेंट्रल पार्ट जी आहे ती पीथफसनं भरलेलं आहे आणि रेडियल सरफेस म्हणजे असं उभे जी रेषा बनलेल्या आहेत त्याला रेडियल सरफेस म्हणते. ट्रान्सफर सरफेस म्हणजे असं दाखवलं ती ट्रान्सफर झाला. टँजेन्शियल सरफेस म्हणजे काय टँजेंटने असं. सेकंडरी ग्रोथ मध्ये कॉर्क कॅम्बियम आता as the stem continues to increase in girth due to activity of the vascular cambium outer cortical and epidermis layer get broken. Cortical आणि epidermis layer काय करते ब्रोक होते replaced to provide a new protective layer cell layer protect साठी प्रोड्यूस करण्यासाठी रिप्लेस केलं जाते ह्यांना मेरिस्टेमॅटिक टिश्यू त्याला काय म्हणजे कॉर्क कॅम्बियम त्यालाच नाव काय फेलोजन. डेव्हलप युजली इन द कॉर्टेक्स मध्ये काय करते ते डेव्हलप होते. आता हे आपण बघितलेलं ही सॅपवूड इथून एवढं हार्टवूड आणि त्यानंतर ही काय व्हायला लागलं ह्याच्या बार्क मध्ये लिव्हिंग फ्लोएम असते. लिव्हिंग फ्लोएम ही जी आहे ती लिव्हिंग फ्लोएम आहे. पेरिडम मध्ये बघा आता कॉर्क कॅम्बियम आणि कॉर्क असते ही जी आहे ती व्हॅस्क्युलर कॅम्बियम आहे. कॉर्क कॅम्बियम मध्ये बघा फेलोजन इज द कपल ऑफ लेयर असते थिक असते ती मेड ऑफ नॅरो थिन वॉल्ड अँड नियरली रेक्टँग्युलर सेल. ही महत्वाचं रेक्टँग्युलर सेलचं बनलेलं असते कोण फेलोजन त्याला काय म्हणते कॉर्क कॅम्बियम. फेलोजन कट ऑफ द सेल बोथ साइड. आता जेन म्हणजे काय असते जेन म्हणजे असते जनरेशन पुढे कंटिन्यू करणं. जनरेशन पुढे कंटिन्यू करण्यासाठी काय करते त्याला सेल डिवाइड करावं लागते. ती काय करते दोन्ही साइडला सेल डिवाइड करण्याचं काम करते. आउटर सेल डिफरन्शिएट इनटू कॉर्क मध्ये आता कॉर्क मध्ये डिफरन्शिएट करते त्याला काय म्हणतात फेलम म्हणतात आणि सेल डिफरन्शिएट इन सेकंडरी कॉर्टेक्स त्याला काय म्हणतात फेलोडर्म. तर सेल सेकंडरी कॉर्टेक्सचं पॅरेन्कायमॅटस पासून बनलेलं असतात ती महत्वाचं आहे. पॅरेन्कायमा पासून सेकंडरी कॉर्टेक्स बनलेला असते. त्यानंतर कॉर्क इज impervious to water and the suberin due to the deposition of the suberin सेल वॉल मध्ये डिपॉझिट झालं असते त्यामुळे काय होतं इथं इम्पेरियस म्हणजे तिथं त्याचं इन्व्हॉल्वमेंट किंवा त्याच्यात मुवमेंट होऊन देत नाही त्याची. द फेलोजन फेलोडम आणि फेलोजन फेलेम आणि फेलोडम यांना काय कलेक्टिव्हली काय म्हणतात पेरिडम. फेलोजन म्हणजे काय असते कॉर्क कॅम्बियम फेलेम म्हणजे कॉर्क असते आणि फेलोडम म्हणजे काय असते सेकंडरी फेलोजन म्हणजे काय असते सेकंडरी कॉर्टेक्स असते. त्या तिघापासून एकच स्ट्रक्चर नाव दिलेलं असते त्याला काय म्हणते फेलोडम म्हणते. Due to the activity of the cork cambium, pressure build against the remaining layer वर pressure build होते peripheral to pelogen. Ultimately, this layer die and slot up. म्हणजे काय होते लास्टला यांच्यावर एवढा प्रेशर बुल्ड अप होतंय की ती डाय होते ते लास्टला यांच्यावर त्यामुळे ह्यांना काय एखाद्या नॉन रिजिड स्ट्रक्चर मध्ये ह्यांना कन्वर्ट केलं जाते तर त्याला काय म्हणतात बार्क म्हणतात. इथं नॉन टेक्निकल टर्म रेफर्स टू द ऑल टिश्यूला जी नॉन टेक्निकल टर्म असते त्याला म्हणतात बार्क. पेरिडम सेकंडरी फ्लोएम ह्याच्यामध्ये सगळं काय केलं जाते इन्क्लूड केलं जाते. एक्सटेरियर टू व्हॅस्क्युलर कॅम्बियमच्या एक्सटेरियरला जेवढा पार्ट असते त्यामध्ये सेकंडरी झायलम सेकंडरी फ्लोएम पासून सगळं पार्ट काय मध्ये बार्क मध्ये इन्क्लूड केला जाते. अर्ली बार्क जी असते ती सॉफ्ट असते अर्ली इन द सीझन फॉर्म होती. लेट हार्ड असते ती काय होती लेट इन सीझन फॉर्म होती. सेकंडरी ग्रोथ मध्ये कॉर्क कॅम्बियम मध्ये लेंटिकल एक प्रकारचं सेल असते त्यामध्ये काय रिजन सर्टन रिजन फेलोजन कट्स. फेलोजन म्हणजे काय असते कॉर्क कॅम्बियम कट ऑफ क्लोजली अरेंज्ड पॅरेन्कायमॅटस सेल जी की सेकंडरी कॉर्टेक्स मध्ये असतात. आउटर साइडला कट करतात अँड रप्चर इपिडर्मिसला रप्चर करतात फॉर्मिंग द लेन्स शेप आहेत ह्यांची लेन्स शेप आहे ओपनिंग त्याला काय म्हणतात लेंटिकल्स म्हणतात. दिस ऑकर मोस्टली इन वुडी ट्रीज मध्ये ह्यांना काय केलं जाते ऑकर जाताना दिसल्या जाते. फंक्शन काय लेंटिकल परमिट गॅसेस सेक्शन बिटवीन द आउटर ॲटमॉस्फिअर अँड द इंटरनल टिश्यू ऑफ द सिस्टीम मध्ये गॅसेस सेक्शन महत्वाचे. सेकंडरी ग्रोथ इन डायकॉट बघा द सेकंडरी ग्रोथ इन रूट मध्ये इन डायकॉट रूट व्हॅस्क्युलर कॅम्बियम इज कम्प्लिटली सेकंडरी इन ओरिजिन.
डायकॉट मध्ये व्हॅस्क्युलर कॅम्बिंग कम्प्लिटली सेकंडरी ओरिजिनेट फ्रॉम द टिश्यू लोकेटेड जस्ट बिलो द फ्लोएम बंडल मध्ये पोर्शन पेरिसायकल म्हणते पोर्शन ऑफ द पेरिसायकलचा असते फ्लोएम बंडल above the protoxylem forming a complete and continuous wavering from करते कोणामध्ये डायकॉट रूट मध्ये this is later become a circular bunting पुन्हा further event are similar to those that dicotyledon stem सारखं काय असते further event असते त्यामध्ये जी की सेकंडरी ग्रोथ साठी असते तर डिफरंट स्टेजेस ऑफ द सेकंडरी ग्रोथ दाखवले तर सेकंडरी ग्रोथ ऑकर्स इन द स्टेम अँड रूट ऑफ द जिम्नोस्पर्म ह्याच्या दोघांमध्ये सेकंडरी ग्रोथ असते सेकंडरी ग्रोथ डज नॉट मोनोकॉट मध्ये काय असते सेकंडरी ग्रोथ नसते तर यामध्ये काय स्ट्रक्चर दाखवले एपिडर्मिस प्रायमरी जायलम ॲन्युअल रिंग असते ती एज एस्टिमेशन साठी सेकंडरी जायलम जास्त फॉर्मात असते सेकंडरी फ्लोएम आउटसाइडला होत असते प्रायमरी फ्लोएम जे की सेकंडरी फ्लोएमला ही करत असते जनरेट करत असते एपिडर्मिस पेरिडम हे सगळं पुन्हा एपिडर्मिस म्हणजे जे व्हॅस्क्युलर कॅम्बियमच्या बाहेरचा पार्ट आहे सगळे काय होते पुन्हा बार्क मध्ये कन्वर्ट व्हायला सुरू करते तर होत्या सेकंडरी ग्रोथ